सर्वांना नमस्कार. दामू मोळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करतो. मुळात आजचा छोटासा व्हिडिओ यासाठी आहे की 25/11/2025ला एक CTTनं नोटिफिकेशन काढलं, पब्लिक नोटीस काढलं आणि त्यामध्ये नोटिफाय केलं की अम, जे CTETची एक्झाम 8 फेब्रुवारी 2026ला 132 परीक्षा केंद्रांवरती जी काही कंडक्ट केलेली आहे त्याचे फॉर्म या ठिकाणी सुटलेले आहेत. यामध्ये त्यांनी जे काही सिलेबस, लँग्वेज, इलिजिबिलिटी, एक्झामिनेशन फी, एक्झामिनेशन सिटीज आणि या बाबतीमध्ये काही इन्फॉर्मेशन त्यांनी बुलेटिनच्या माध्यमातून दिलेले आहे. मित्रांनो, हे जे CTETचे फॉर्म आहेत ते फॉर्म 27/11/2025 सुरू होणार आणि 18 डिसेंबर 2025ला रात्री 11:59 ती साईट चालू राहणार. यामधल्या 27 ते 18 यामधल्या कालावधीमध्ये फॉर्म भरून घ्या. शक्यतो जो काही परीक्षा केंद्रांचा घोळ असतो CTETच्या बाबतीमध्ये, मग त्यांची जी काही जे काही संख्या असते त्या केंद्रावरती ती लिमिट संपत जातं आणि मग आपल्याला दुसऱ्या केंद्रात पण जाण्यासाठी भाग पाडलं जातं किंवा आपल्याला मग तिथे जावं लागतं. तर लवकरात लवकर फॉर्म त्या ठिकाणी फिलअप करा जेणेकरून तुम्हाला परीक्षा सेंटर व्यवस्थित मिळेल. यामध्ये जे काही CTETचा सिलेबस वगैरे आहे त्या बाबतीमध्ये आपण बोलू. पण सध्या तुम्ही फॉर्म जो आहे तो फॉर्म फिलअप करा. फॉर्म फिलअप करताना जर काही अडचणी आल्या तर नक्की मला त्या ठिकाणी शेअर करा. त्याच्यावरती जे काही सोल्युशन आहे ते आपण त्या ठिकाणी मिळून काढूया. तर हे छोटासा व्हिडिओ आहे. फॉर्म भरा आणि मुळात यामध्ये मला काही शिक्षकांचे फोन आले होते की सर CTETचा एक्झाम आहे ती म्हणजे जुन्या शिक्षकांनी देणं गरजेचं आहे किंवा काय. तर त्या शिक्षक बांधवांसाठी सांगतो की TET आणि CTET ह्या दोन्ही गोष्टी राज्य शासनाने स्वीकारलेल्या आहेत. राज्य शासनाने स्वीकारलेल्या आहेत आणि त्यामुळे TETला ऑप्शन CTET आहे. म्हणजे केंद्राची जी काही भरती होते त्या भरतीसाठीची परीक्षा घेतली जाते. तर महाराष्ट्र शासनाने CTETला मान्यता किंवा ते स्वीकारलेलं असल्यामुळे एक गोष्ट आहे की तुम्हाला CTET प्रमाणपत्र त्या ठिकाणी चालू शकतं. तर तो फॉर्म भरायला कुठलीही हरकत नाही आहे. आपल्याकडे हा समोर एक शासन निर्णय आहे 14 नोव्हेंबर 2017चा आणि त्यामध्ये असं म्हटलं आहे, ते थोडंसं हायलाईट करतो, याच्यावरती आपण सविस्तर बोलूच. यामध्ये असं म्हटलं आहे की इयत्ता 1ली ते 8वीमधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी जी नियमावली आहे 1981 त्यामध्ये शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले तसेच राज्य शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी देता येईल. मुळात शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे भरती प्रक्रियेसाठी ह्या 2 परीक्षा महत्त्वाच्या असतात. त्यापैकी तुम्ही कोणतीही पास व्हा. आणि मागे मी एक व्हिडिओ बनवला होता जो ठाणा जिल्हा परिषदेशी निगडीत जो पदोन्नतीचा विषय होता जो मुंबई बेंचला मुंबई हायकोर्टामध्ये गेला. त्यामध्येही कोर्टामध्ये शासनाच्या वतीने म्हटलेलं आहे आणि कोर्टाने त्यांना मान्यता दिलेली आहे. तर अ, तर या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला असेल तर या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा. यामध्ये अ, सामान्य म्हणजे जनरल कॅटेगरी OBC यांना पेपर 1साठी ₹1000 आहेत. तर दोन्ही पेपर जर द्यायचे असतील तर ₹1200 ही फी आहे. त्यानंतर जे आरक्षित वर्ग आहेत, अनुसूचित जाती, जमाती आणि अपंग व्यक्ती यांसाठी एक पहिल्या पेपरसाठी 500 आहे, तर दोन्ही पेपरसाठी ₹600 आहे. तर ही फी आहे. यामध्ये अ, अ, या बुलेटिनमध्ये त्यांनी साईट दिलेली आहे आणि यामध्ये शिफ्टमध्ये पेपर होणार आहेत. अ, पहिला जो सकाळमध्ये आहे तो 9:30 ते 12 पर्यंत आहे. 2.5 तास आणि दुसरा म्हणजे सुरुवातीला सकाळी जो पेपर होणार आहे तो सेकंड पेपर होणार आहे.
आणि जो पहिला पेपर आहे तो दुपारी होणार आहे, म्हणजे दुपारी 2:30 ते 5. तर असा हा परीक्षेचा त्या ठिकाणी टाइम टेबल दिलेला आहे. यामध्ये मित्रांनो, बाल विकास आणि अध्यापन शास्त्र, चाइल्ड डेव्हलपमेंट 30 मार्कांचं आहे. मॅथमॅटिक्स 30 गुणांचा आहे. पर्यावरणीय अभ्यास एन्व्हायर्नमेंटल 30. त्यानंतर लँग्वेजमध्ये आपण कुठलीही घेऊ शकतो. तुम्ही इंग्रजी घ्या, तुम्ही मराठी घ्या, तुम्ही हिंदी घ्या किंवा तुम्ही उर्दू घ्या, जे तुम्हाला कॅपेबल असेल. संस्कृत घ्या, तुम्ही घेऊ शकता. लँग्वेज 1 तुम्ही मराठी घेतलात तर मराठी घेऊ शकता, ते 30 गुणांचा पेपर येईल. आणि हिंदी लँग्वेज 2 घेतलास तर तुम्हाला 30 गुणांचा येईल. तुम्ही हा बदलू शकता. तुम्ही लँग्वेज 1 हिंदी घेऊ शकता आणि लँग्वेज 2 मराठी घेऊ शकता, त्याच्यात नो इश्यू. असं एकूण 150 मार्कांचा हा पेपर आहे. यामध्ये एक कोड वगैरे दिलेत. आता काय ते जास्त इथे तरी महत्त्वाचं नाहीये. यामध्ये अत्यंत असं महत्त्वाचं ते, आणि या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे. मुळात शिक्षक मित्रांना मी सांगू शकेन, की टी-ई-टीचा जो सिलेबस आहे, तो एक्झॅक्ट फिक्स नसतो. म्हणजे त्याच्यामध्ये अ, काही कंटेंट अलग-अलग येऊ शकतात. पण जो सी-टी-टीचा सिलेबस आहे, तो या ठिकाणी फिक्स आहे आणि त्यामुळे तुम्ही या गोष्टीमध्ये जर थोडासा मन लावून काही दिवस अभ्यास केला, तर नक्की या ठिकाणी अ, आपल्याला पास होण्याचे चान्सेस जास्त आहेत. मुळात थोडासा जुन्या ह्याच्यामध्ये आणि आतामध्ये थोडासा सिलेबसमध्ये बदल वाटतोय. पण हरकत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये बदल होतच राहतात. हा सिलेबस आहे. सिलेबसमध्ये थोडासा चेंजेस आहे. बाकी ॲज अ सेम आहे. आता या ठिकाणी त्यांनी जे काही सेंटर आहे, ते सेंटर या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे. ओके. ठीक आहे. जी माहिती आपण घेतली, त्याप्रमाणे इथे माहिती दिलेली आहे. तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरा आणि या ठिकाणी आपलं सेंटर आजच त्या ठिकाणी फिक्स करा. आपण थांबूया. जोहार, जय संविधान.